कोल्हापूरच्या पवित्र भूमीवर अनेक देवी देवतांचे पदस्पर्श झालेले आहेत। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात अनेक पवित्र तीर्थस्थानं निर्माण झालेली आहेत। त्यापैकीच एक म्हणजे कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यात असलेले श्री क्षेत्र नृसिंहवाडी होय। श्री क्षेत्र नृसिंहवाडी हे दत्तक्षेत्र कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर वसलेले आहे। कुंभी, कासारी, तुलसी, सरस्वती आणि भोगावती या 5 पवित्र नद्या म्हणजेच पंचगंगा। पंचगंगेचा इथे कृष्णा नदीबरोबर संगम होतो आणि ती पुढे कर्नाटकात वाहत जाते। नृसिंहवाडीच्या पूर्वेस कृष्णा नदी ही उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते, म्हणून या संगमास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। संथ वाहते कृष्णाबाई, संथ वाहते कृष्णाबाई, तीरावरल्या सुख दुःखांची, तीरावरल्या सुख दुःखांची जाणीवती जला नाही। संथ वाहते कृष्णाबाई। श्री दत्तात्रयांचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांची तपोभूमी आणि कर्मभूमी असलेल्या कृष्णा पंचगंगेच्या नयनरम्य तीरावर वसलेली नृसिंहवाडी ही दत्तप्रभूंची राजधानी म्हणून ओळखली जाते। श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतर अनेक महान विभूतींनी येथे वास्तव्य केले आहे। साधना, उपासना, भक्ती यासाठी अनुकूल अशा या स्थानी 3 त्रिकाळ दत्तभक्तीचा जागर सुरू असतो। नदी तीरामुळे परिसरास लाभलेली समृद्धता, वातावरणातील भरून राहिलेला भक्तिभाव, कृष्णेचे विस्तीर्ण पात्र अशा या दत्तभक्तीच्या रम्य तीर्थक्षेत्री दत्तभक्तांचा अष्टोप्रहर राबता असतो। पहाटे 3 पासून ते रात्र 10 वाजेपर्यंत दत्तभक्तीचा जागर येथे सुरू असतो। काकड आरती, पंचामृत अभिषेक, महापूजा, पवमान पठण, धूपदीप आरती, दत्त गजरात होणारा पालखी सोहळा आणि शेजारती असा नित्यक्रम आहे। प्रातः काळापासून या अर्चनेस प्रारंभ होतो। भूपाळ्या, काकड आरती हा उपक्रम असतो। सूर्योदयाच्या पूर्वी महाराजांना कृष्णेच्या पाण्याने स्नान घालतात, महाराजांच्या पादुकांवर भगवे वस्त्र अर्पण करतात। मध्यान्हकाळी पादुकांची महापूजा केली जाते। पादुकांवर दूध, केळी, तूप, मध यांचे लेपन करून पादुकांना गरम पाण्याने स्नान घालतात। नंतर सुवासिक चंदनाचे लेपन करतात। या ठिकाणी भाविकांची गर्दी 12 महिने असते। नृसिंहवाडीतील दत्त मंदिराशी निगडीत अशी माहिती आहे की विजापूरच्या आदिलशहाने आपल्या मुलीची दृष्टी परत येण्यासाठी इथे प्रार्थना केली होती। मुलीची दृष्टी परत आल्यानंतर त्याने या मंदिराचे बांधकाम करून दिले। यामुळेच या मंदिरास कळस नाही। श्री दत्तात्रेय अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी या ठिकाणी 12 वर्षे वास्तव्य केले होते। परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज सांगतात की नृसिंहवाडी म्हणजे श्री दत्तात्रयांची राजधानी आहे। या ठिकाणी प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेय शरण आलेल्यांची दुःखे निवारण करण्यासाठी आले। श्री नृसिंहवाडीच्या या परमभाविक सेवेकऱ्यांनीच आपल्या प्रेमाने गुरुमाऊलीला सतत जागृत ठेवले आहे। श्री नृसिंह सरस्वती स्वयं अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत, राजांचे अधिराजे आहेत, तरीही अत्यंत मृदुहृदयी भक्तवत्सल आहे, स्मृतुर्गामी आहेत। मला अहंकार नाही, असाही अहंकार साधकांना नसावा असे ते सांगतात। खरोखरच श्री दत्त महाराजांच्या नामस्मरणाने सारे विकार शांत होतात। सात्विक बुद्धी वर्तन करणाऱ्या भक्तांवर श्री गुरुमाऊलींचा आशीर्वादाचा हात नेहमीच असतो। त्रस्त लोकांना संकटमुक्त करतात, संन्याशांना आत्मज्ञानावंत करून मोक्ष देतात, रोग्यांना बरे करतात, अभिमान नष्ट करून निर्भिमानता देतात, स्वर्गार्थी लोकांना स्वर्ग देतात, भक्तांना दुःखमुक्त करून सुखरूप करण्यासाठी ते नरसोबावाडीला अखंड जागत बसलेले असतात।
नदी किनारीच मंदिर असल्यामुळे पावसाळ्यात महापुराचे पाणी पादुकांना स्पर्श करते, तेव्हा त्या प्रचंड वेगवान पाण्याच्या प्रवाहात दक्षिणद्वाराचं पुण्य घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. मंदिरात पाणी शिरलं तरी पुराच्या पाण्यातून जात सारे नित्य सोपस्कार पार पाडले जातात. पादुकांपर्यंत पाणी आल्यावर मात्र उत्सव मूर्ती टप्प्याटप्प्याने हलवली जाते. अर्थात दरवर्षीच्या या नित्य कार्यक्रमाचं पालन येथे काटेकोरपणे होतं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. आम्ही भाग्यवान आनंद निधान, आम्ही भाग्यवान आनंद निधान. झुलते हळूच दत्ताची पालखी, झुलते हळूच दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. या ठिकाणी श्री महाराजांचे उत्सवही साजरे केले जातात. श्री दत्त जयंती, श्री गुरुद्वादशी, श्री नृसिंह जयंती, श्री गुरुप्रतिपदा, श्री गुरुपौर्णिमा, श्री नारायण स्वामींचा उत्सव, श्री टेंबे स्वामींचा उत्सव, दक्षिणद्वार सोहळा असे उत्सव साजरे केले जातात. अनेक भक्तांना समाधान आणि शांती प्राप्त होते, म्हणूनच ते नृसिंहवाडी येथे येत असतात. दत्त दिगंबर दैवत माझे, दत्त दिगंबर दैवत माझे. हृदयी माझ्या नित्य विराजे, हृदयी माझ्या नित्य विराजे. दत्त दिगंबर दैवत माझे, हृदयी माझ्या नित्य विराजे, हृदयी माझ्या नित्य विराजे. दत्त दिगंबर दैवत माझे, दत्त दिगंबर दैवत माझे, दत्त दिगंबर दैवत माझे. हे दत्तात्रेय, जसे आपण 24 गुणगुरू केले तसेच सर्वात उत्तम गुण ग्रहण करण्याची वृत्ती सर्व दत्त भक्तांना प्राप्त व्हावी हीच आपल्या चरणी प्रार्थना. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.